दरम्यान आत्ताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी, राहुल गांधी यांची पोलिसांच्या ताब्यातून सुटका झालेली आहे। राहुल गांधींना पोलिसांनी सोडलेलं आहे। त्यांना मॉडर्न टाउन हॉल पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलं होतं, मात्र आता त्यांची सुटका करण्यात आलेली आहे। तर दुसरीकडे सोनिया गांधी यांनी प्रियंका गांधी यांची राम मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात जाऊन भेट घेतलेली आहे। प्रियंका गांधींना राम मंदिर मार्ग पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलं होतं, तर राहुल गांधींची आता पोलिसांच्या ताब्यातून सुटका करण्यात आलेली आहे। आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, तर प्रियंका गांधी यांचीही सुटका झाल्याची माहिती मिळते आहे। प्रियंका गांधी यांची राम मंदिर पोलीस स्टेशनमधून सुटका झालेली आहे। काही वेळापूर्वीच सोनिया गांधी या देखील तिथं दाखल झाल्या होत्या, त्यांनी भेट घेतली आणि आता प्रियंका गांधींसह राहुल गांधींची पोलिसांच्या ताब्यातून सुटका करण्यात आलेली आहे। आज दिवसभर काँग्रेसनं ठिय्या आंदोलन करत सरकारला जोरदार आव्हान दिलं। राहुल गांधी यांनी जवळपास त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या खासदारांनी जवळपास 3 तास पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन केलं होतं। त्यात प्रियंका गांधीही सहभागी झाल्या। प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांना संध्याकाळच्या सुमारास पोलिसांनी ताब्यात घेतलं, त्यांची धरपकड केली। यानंतर आता राहुल गांधींची पोलिसांच्या ताब्यातून सुटका झालेली आहे, मात्र प्रियंका गांधी यांची अद्याप पोलिसांच्या ताब्यातून सुटका झालेली नाही। प्रियंका गांधी यांना राम मंदिर पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलेलं आहे। तिथं सोनिया गांधी यांनी प्रियंका गांधींची भेट घेतलेली आहे, तर राहुल गांधी यांची मात्र पोलिसांच्या ताब्यातून सुटका झालेली आहे। साधारणपणे 2-2.5 तासांनंतर राहुल गांधी यांची सुटका झालेली आहे। प्रियंका गांधी या अजूनही पोलिसांच्याच ताब्यात आहेत, तर राहुल गांधी यांची मॉडर्न टाउन पोलीस ठाण्यातून सुटका झालेली आहे। त्यांना तिथं ठेवण्यात आलं होतं त्यांची धरपकड केल्यानंतर। तर अखिलेश यादव यांना छत्रसाल स्टेडियम पोलीस ठाण्यामध्ये ठेवण्यात आलेलं आहे। तर अगदी काही क्षणांपूर्वीच राहुल गांधींची पोलिसांच्या ताब्यातून सुटका झालेली आहे। Of this government, let me say it very assertively, they have pinched at the wrong side and we will continue our fight. Whatever they want they can do. Whatever they want they can do. They can put us in jail. We will continue our fight. तर या आंदोलनादरम्यान अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांची ही धरपकड पोलिसांनी केली होती, तर ठिय्या दिलेल्या सर्वच काँग्रेस खासदारांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। 2.5 तास आता पोलिसांच्या ताब्यात राहिल्यानंतर राहुल गांधी यांची सुटका करण्यात आलेली आहे। सुटका झाल्यानंतरची दृश्य आपण पाहतो आहोत। राहुल गांधी हे आता बाहेर पडलेले आहेत। राहुल गांधी यांची 2.5 तासांनंतर जवळपास सुटका करण्यात आलेली आहे पोलिसांच्या ताब्यातून। राहुल गांधींच्याच नेतृत्वात आज पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर तब्बल 3 तास काँग्रेसनं ठिय्या आंदोलन केलं होतं। नीट पेपर फुटी प्रकरणी विद्यार्थी आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ काँग्रेसनं हे आंदोलन केलं होतं। त्याला इतरही पक्षांनी पाठिंबा दिला होता। सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव हे देखील तिथं सहभागी झाले होते। त्यानंतर तब्बल 3 तासानंतर पोलिसांनी सर्वच आंदोलक खासदारांना ताब्यात घेतलं होतं। राहुल गांधी यांना सुद्धा ताब्यात घेण्यात आलं होतं। अगदी नाट्यमयरित्या राहुल गांधींना ताब्यात घेण्यात आलं होतं। राहुल गांधी हे अगदी जमिनीवरही पहुडले होते, पोलिसांना शरण जात नव्हते। अखेर त्यांना उचलून पोलिसांनी गाडीत ठेवलं आणि त्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनला नेण्यात आलं। आता 2.5 तासानंतर त्यांची सुटका करण्यात आलेली आहे। तर मंदिर मार्ग पोलीस स्टेशनमध्ये प्रियंका गांधी यांना ठेवण्यात आलेलं आहे। त्यांची भेट घेण्यासाठी काही वेळापूर्वीच सोनिया गांधी या मंदिर मार्ग पोलीस स्टेशनमध्ये गेल्या। इथे दृश्य आहेत जेव्हा राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। राहुल गांधी जमिनीवर झोपले आणि तिथून पोलीस त्यांना उचलण्याचा प्रयत्न करत होते, तीही दृश्य आहेत। तर दुसरीकडे त्यांची सुटका झाल्यानंतरची दृश्य आपण पाहतो आहोत ताजी। तर अखिलेश यादव यांनाही सोडण्यात आलेलं आहे। देखिए, जो मांग छात्रों की है, सरकार को छात्रों की मांग माननी चाहिए। जो उन्होंने मांग रखी है उसको स्वीकार सरकार को करना चाहिए। और सरकार ने जो अन्याय किया है छात्रों के साथ, युवाओं के साथ, जिस तरीके से उनको पीटा गया, उनका सर फोड़ा गया, हड्डी तोड़ी गई,
करंट लगाया गया और जो कुछ सरकार कर सकती थी सरकार ने दमन करने की कोशिश की है, लड़कियों के कपड़े फाड़े हैं। क्या ये लोकतंत्र में उम्मीद कर सकता है किसी सरकार से? और जब शांतिपूर्ण आंदोलन और प्रदर्शन चला उस समय, इसलिए हमारी मांग है कि सरकार जो छात्र हैं, युवा हैं, उनकी मांगों को मान लें। कल भी यही मुद्दा आप लोग उठाएंगे? सदन में यही मुद्दा उठाएंगे। संसद अधिवेशनातही आम्ही आजचा हा मुद्दा लावून धरू आणि आंदोलक विद्यार्थ्यांवर ज्या पद्धतीनं लाठीचार्ज झाला तो मुद्दा सुद्धा संसदेत उचलून धरणार अशी प्रतिक्रिया आता सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी दिलेली आहे। तर आपण हे राहुल गांधींची दृश्य पाहत आहोत। राहुल गांधी यांची पोलिसांच्या ताब्यातून सुटका झालेली आहे, ते परतत आहेत। तर मंदिर मार्ग पोलीस स्टेशनमध्ये प्रियंका गांधी अजूनही आहेत, त्यांची भेट घेण्यासाठी सोनिया गांधी तिथं पोहोचलेले आहेत। दरम्यान या सगळ्या परिस्थितीबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून। रामराजे, राहुल गांधींची पोलिसांच्या ताब्यातून सुटका झालेली आहे, आणखीन कुणाकुणाची सुटका झाली आहे, काय अधिक माहिती मिळते? बिलकुल, साधारणतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घराबाहेर 3 तास आणि त्यानंतर त्यांना राहुल गांधी यांना पोलीस स्टेशनला नेलं आणि त्यानंतर पोलीस स्टेशनला नेल्यानंतर तिथे 2 तासापेक्षा जास्त वेळ ठेवण्यात आलं होतं आणि त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आल्याची माहिती मिळते। त्यांना सोडण्यात आलेला आहे, त्यामुळे कोणताही गुन्हा त्यांच्यावर अद्याप दाखल करण्यात आलेला नाहीये। परंतु पोलिसांनी नेमकं या संदर्भामध्ये राहुल गांधी यांच्या संदर्भामध्ये कोणती कारवाई केलेली आहे का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे। मात्र विरोधी पक्षनेते आहेत, अधिवेशन सुरू आहे, आंदोलन करण्याचा त्यांचा अधिकार आहे आणि त्यामुळेच त्यांना सोडण्यात आल्याची माहिती मिळते। तर दुसरीकडे सोनिया गांधी या सुद्धा प्रियंका गांधी यांना भेटण्यासाठी पोहोचल्या होत्या आणि त्यानंतर त्या प्रियंका गांधी यांच्याशी काही चर्चा करताना सुद्धा दिसत होत्या आणि आपल्या मुलांसाठी सोनिया गांधी या बाहेर पडल्या, पोलीस स्टेशनला गेल्या। कारण राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचा जो मुद्दा होता तो होता विद्यार्थ्यांचा मुद्दा होता, शिक्षण व्यवस्थेचा मुद्दा होता आणि म्हणूनच हे दोघांनी आज आंदोलन केलेलं आहे। मात्र ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाच्या बाहेर हे आंदोलन केल्यामुळं त्यांना डिटेन करण्यात आलं आणि त्यानंतर पोलिसांनी तिथून उचलून त्यांना नेलं होतं। यामध्ये वर्षा गायकवाड सुद्धा होत्या, त्याचबरोबर इतर महाराष्ट्रातील खासदार सुद्धा तिथे होते काँग्रेसचे आणि त्यानंतर पोलीस स्टेशनला त्यांना बराच वेळ बसून ठेवण्यात आलं होतं आणि आता त्यांना त्यांची सुटका केल्याची माहिती मिळते। आता खरा मुद्दा आहे की राहुल गांधी यापुढे काय करणार, पुन्हा अशाच प्रकारे घेराव घालणार कोणत्या महत्वाच्या निवासस्थानाला का संसदेमध्ये जाऊन आपली बाजू मांडणार किंवा संसदेमध्ये जाऊन सरकारवर हल्लाबोल करणार। त्यामुळे राहुल गांधी यांची लढाई आता पुढे चालून रस्त्यावर असणार का संसदेमध्ये असणार ते पाहावं लागणार आहे। नक्कीच, धन्यवाद रामराजे आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। दरम्यान प्रियंका गांधी यांचीही सुटका करण्यात आलेली आहे। राम मंदिर मार्ग पोलीस स्टेशनमध्ये त्यांना ठेवण्यात आलं होतं। काही वेळापूर्वीच त्यांच्या आई आणि काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी राम मंदिर पोलीस मार्ग पोलीस स्टेशनमध्ये आल्या होत्या, त्यांची भेट घेतली होती आणि आता राहुल गांधींनंतर प्रियंका गांधी वाड्रा यांची सुद्धा पोलिसांच्या ताब्यातून सुटका करण्यात आलेली आहे। 3 तासांनंतर आता दोघांची सुटका झालेली आहे। एकीकडे आपण पाहतो आहोत राहुल गांधी यांची सुटका करण्यात आलेली आहे, तर इथे प्रियंका गांधी वाड्रा यांचीही सुटका करण्यात आलेली आहे। देखिए मेरे भाई बहुत स्ट्रॉन्ग है, वो बर्दाश्त कर लेंगे जो भी है। छात्रों को कल जो किया वो एकदम गलत था। ये बच्चे हैं, हमारे भविष्य है, हमारे युवा है इस देश के। और जब हम संसद में कहते हैं कि हमें डिबेट चाहिए तो ये कहते हैं कि हम वंदे मातरम की इज्जत में हम डिबेट फिर से कर रहे हैं, फिर से बिला रहे हैं। तो वंदे मातरम का मतलब क्या है? मतलब क्या है? हमारी मातृभूमि क्या है? अगर हम अपने युवाओं को नहीं बचा सकते, उन्हें सुरक्षित नहीं रख सकते, अगर हम अपने बच्चों पर दमन करेंगे, उनको इस तरह से मारेंगे पीटेंगे और उनका भविष्य सुरक्षित नहीं कर सकते, यही तो हमारी यही तो है हमारी जनता, ही तो हमारा देश है। आप चाहते हैं कि हम फिर से
ये ऐसी बिल्स लेते आ रहे हैं। आप एक एजुकेशन सिस्टम को चेंज करने के लिए बिल लाइए ना, बिल लाइए, चर्चा करिए, सुनिए स्टूडेंट्स की बात। स्टूडेंट्स क्या कह रहे हैं? जेन्युइन ग्रीवेंस है। ये अपने पूरे जीवन जितना भी इनका यूथ है, ये इसी पर छावर हो गया एग्जाम्स में। और आप एग्जाम से बार बार पेपर लीक हो रहे हैं, बार बार पेपर, और आप स्टूडेंट्स को मार रहे हो। तो आपने जो दोषी है उनको जो दोषी है पेपर लीक के लिए, उनको कब आपने पकड़ा है, कब अरेस्ट किया है, कब पीटा है उनको? आप स्टूडेंट्स को अरेस्ट कर रहे हो हॉस्पिटल में, बच्चियां हॉस्पिटल में। ये क्या हो रहा है? ये लोकतंत्र है? राइट टू प्रोटेस्ट इज अ फंडामेंटल राइट and no government has the right to suppress that right. This is a democracy. This is a democracy which belongs to the people. It belongs to the youth. Parliament belongs to the youth. We are elected by them. And we cannot continue like this without a discussion. We cannot continue without change. We cannot continue ignoring them. And certainly, it is unacceptable that they should be beaten in the way they were beaten yesterday. It is unacceptable. And we do not accept it. We will fight for them. We will fight with them. कितीही जखमी झाला, कितीही दुखापतग्रस्त झाला तरी माझा भाऊ हा समर्थ आहे या दुखापतींशी लढण्यास, अशी प्रतिक्रिया प्रियंका गांधी यांनी दिलेली आहे। त्याचबरोबर त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केलेली आहे। लहान विद्यार्थीनींवर सरकारनं लाठीचार्ज करत दडपशाही केलेली आहे आणि त्यांच्या या लाठीचार्जमुळे अनेक विद्यार्थी हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले आहेत। ही कोणत्या प्रकारची लोकशाही आहे असा सवाल प्रियंका गांधी यांनी केलेला आहे। काही वेळापूर्वीच त्यांची राम मंदिर पोलीस ठाण्यातून त्यांची सुटका करण्यात आली आणि त्यानंतर त्या प्रसारमाध्यमांबरोबर बोलत होत्या। तर इथे उद्धव ठाकरे हे दिल्लीत दाखल झालेले, दिल्ली विमानतळावर ते आलेले आहेत। आज रात्रीच ते जंतर मंतरवर जाऊन आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेण्याची शक्यता आहे। आज सकाळीच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जंतर मंतरवर जात आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली, अभिजित दिपकेची भेट घेतली आणि या आंदोलनाला राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पाठिंबा असल्याचं सांगितलं। मागण्या मान्य होईपर्यंत शांत बसणार नाही असा इशारा देखील शरद पवारांनी दिला। तर दुसरीकडे काँग्रेसनं दुपारपासून आंदोलन केलं, ठिय्या आंदोलन केलं। 3 तासांच्या ठिय्या आंदोलनानंतर राहुल गांधींचं सर्व काँग्रेस खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। आत्ताच थोड्या वेळापूर्वी राहुल गांधी, प्रियंका गांधी यांची सुटका झालेली आहे। तर इथे आता दिल्लीमध्ये उद्धव ठाकरे सुद्धा दाखल झालेले आहेत। त्यामुळे विरोधकांची ताकद वाढू शकते, कारण उद्धव ठाकरे यांनी सुद्धा दिल्लीतल्या या आंदोलनाला आधीच पाठिंबा दर्शवलेला आहे। त्यातच ते आज रात्रीच आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेण्याची ही शक्यता आहे। थोड्याच वेळात ते जंतर मंतरवर जाणार असं कळतं आहे आणि जंतर मंतरवर ते आजच रात्री आंदोलकांची भेट घेतील अशी ही माहिती मिळते आहे। उद्धव ठाकरे हे दिल्ली विमानतळावर दाखल झालेले आहेत। त्यांच्याबरोबर संजय राऊतही आहेत। एकीकडे पोलिसांच्या ताब्यातून राहुल गांधींची सुटका झालेली आहे, प्रियंका गांधींचीही पोलिसांकडून सुटका करण्यात आलेली आहे। तर दुसरीकडे उद्धव ठाकरे हे दिल्लीत दाखल झालेले आहेत। त्यामुळे आज नंतर आता उद्याचा दिवस सुद्धा महत्त्वाचा ठरणारे विद्यार्थी आंदोलनाच्या दृष्टीनं, कारण विद्यार्थी आंदोलनाला विरोधकांमधील अनेक घटकांनी पाठिंबा दर्शवलेला आहे। काँग्रेस, शरद पवार गट, उद्धव ठाकरे गट आणि आपने देखील पाठिंबा दिला आहे। वो एक जेन्युइन इशू को लेके प्रोटेस्ट कर रहे हैं। वो जो उनके साथ हो रहा है वो उसका दुख लेकर, गुस्सा लेकर प्रोटेस्ट कर रहे हैं। तो जो उनके रिप्रेजेंटेटिव्स हैं, हम सारे, हमारी जिम्मेदारी बनती है कि उनकी आवाज हम ऊंची करें और उनकी आवाज हम बुलंद करें और उनके सपोर्ट में हम खड़े हैं, क्योंकि उनके साथ जो कल हुआ वो एकदम गलत हुआ। ये एक लोकतंत्र है, इट्स अ डेमोक्रेसी। In a democracy, right to protest, it's a fundamental right. Nobody has the right to take क्यों नहीं? जहाँ पे जरूरत होगी वहाँ हम आवाज उठाएंगे।
डिमांड उनका पहले कुछ और चाहिए था, फिर उन्होंने बोला कि रेजोल्यूशन चाहिए धर्मेंद्र प्रधान का, तो उनका डिमांड जो है वो बदला था प्रोटेस्ट के दौरान, जब पीएम हाउस के बाहर वो प्रोटेस्ट कर रहे थे, सिंह गए वहाँ पर, उन्होंने बोला कि उनका डिमांड पहले कुछ और था, फिर डिमांड चेंज हो गया। हमारे डिमांड बहुत स्पष्ट है और हम शुरू से ये डिमांड कर रहे हैं। जो एजुकेशन सिस्टम एकदम ब्रोकन है उसको हमें दुरुस्त करना है, उस सिस्टम को ठीक करना है। उसके लिए आप डिस्कशन करो। आप धर्मेंद्र प्रधान, आपको या तो मेरी बात सुनिए, सुनने दो भाई, सुनने दो। धर्मेंद्र प्रधान जी को रिजाइन करना है, एक डिस्कशन होना चाहिए पार्लियामेंट, और जो स्टूडेंट्स प्रोटेस्ट कर रहे हैं उनकी सुनवाई होनी चाहिए। हम कहते हैं, हम पार्लियामेंट में हम क्या कर रहे हैं, कौन सी बिल आ रही है, फिर से वंदे मातरम की इज्जत की बिल आ रही है। क्या मतलब है इसका? क्या मतलब है इसका? वंदे मातरम का मतलब क्या है? अपनी मातृभूमि के लिए, अपनी मातृभूमि की इज्जत। तो ये क्या है? हमारी मातृभूमि लोकतंत्र है। ये बच्चे कौन है? इन्होंने तो डाला है हमें संसद में, इन्हीं के तो वोट से हम पहुंचे संसद में। संसद उनका है, लोकतंत्र उनका है, देश उनका है। आप उनके बारे में नहीं सोच रहे हो? उनके लिए बिल क्यों नहीं आ रही है? एजुकेशन सिस्टम के ओवरहॉल के लिए, एजुकेशन सिस्टम में जो पैसे खर्च रहे हैं 1.4 लाख करोड़ रुपए, आपने कभी सोचा है अडानी और अंबानी के लोन कितने? 3 तासानंतर राहुल गांधी, प्रियंका गांधी यांची सुटका करण्यात आलेली आहे। सरकारनं विद्यार्थ्यांसोबत चर्चा करावी असा सल्ला प्रियंका गांधी यांनी दिलेला आहे। शिक्षणासंदर्भातलं एखादं विधेयक आणा असाही सल्ला त्यांनी दिलेला आहे। मात्र ते न करता सरकार केवळ दडपशाही करत असल्याचा आरोप प्रियंका गांधी यांनी केलेला आहे। आपल्या हक्कासाठी विद्यार्थी लढत असतील तर त्यात तो गुन्हा आहे का असा सवालही प्रियंका गांधी यांनी सरकारला केलेला आहे। काही वेळापूर्वीच राहुल गांधी यांची सुटका झालेली आहे, तर प्रियंका गांधी यांची सुद्धा पोलिसांनी सुटका केलेली आहे।